उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांचा गटस्थापनेनंतर खासदार शिवसेनेत विलीन होणार. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कार्यालयात प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी. शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला शिंदेंसोबत 6 नवीन खासदार दिसणार. 19 जूनला खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती. एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब. 10 जूनला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक. रात्री 11 वाजता बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती. येत्या 2 महिन्यात ठाकरेंचा 7वा खासदारही फुटणार. सूत्रांची माहिती. आज पत्रकार परिषदेत उपस्थित असणारा आणखी एक खासदार फुटणार असल्याची माहिती. 3 महिन्यांपूर्वी त्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत झाली होती बैठक. मात्र ऐनवेळी अडचण आल्यानं त्यावेळी प्रवेश झाला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट. फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची मागणी. खासदार राऊत, सावंत आणि देसाईंनी घेतली अध्यक्षांची भेट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची उद्या बैठक. उद्या सकाळी 11 वाजता बैठकीला हजर राहण्यासाठी सर्व खासदारांना बजावण्यात आला व्हीप. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. हमारा व्हीप जारी है. अरविंद सावंत जी ने और अनिल देसाई जी ने व्हीप जारी किया है. कल हमारी पार्लियामेंट्री बोर्ड मीटिंग है दल की 11 बजे. ओम बिरला जी को भी हमारे अरविंद सावंत जी ने लेटर लिखा है, वो भी आप समझ लीजिए. मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे, भविष्यातही राहीन. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंनी स्पष्ट केली भूमिका. राजधानी एक्सप्रेसने राजाभाऊ वाजे दिल्लीत दाखल. दिल्लीत ते संसदेच्या उद्योग समितीच्या बैठकीसाठी आले असल्याचं केलं स्पष्ट. आधी राजीनामा द्या मग पक्ष सोडा. संजय राऊतांचा पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर घणाघात. मशाल चिन्हावर निवडणूक लढला आणि जिंकला असल्याची करून दिली आठवण. ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर जिसको जाना है वो इस्तीफा दे दो. हमारे पार्टी के टिकट पर आप चुनकर आए हो ना. हमारे वोटर्स ने आपको चुनकर दिया है. आप कौन है? महाराष्ट्रातील खासदारांना 50 कोटीत विकत घेतलं जात आहे. 15 कोटी ॲडव्हान्स दिले जात आहेत. एका महत्त्वाच्या व्यक्तीनं फोनवरून माहिती दिल्याचा संजय राऊतांचा दावा. काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. विकत घेतलं जात आहे म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी. पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत. पवनराजे केसचा निकाल आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या, असा ओमराजेंवर दबाव. खासदार संजय राऊतांचा न्याय व्यवस्थेवर मोठा आरोप. 20 जूनला पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल. ओमराजे निंबाळकर त्यांचं नाव त्या यादीमध्ये मी वाचलं, आपण दिलेल्या यादीमध्ये. 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली. 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे. काल निकाल होता. काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात. आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूनं निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो. काय ऐकून घ्या परत. एका खुनाचा निकाल आहे. 2 खून आहेत. पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर, मुस्लिम ड्राइवर है. 20 साल बाद फैसले की घड़ी कल आ गई. 20 साल बाद. और पवनराजे को बताया गया, अगर ओमराजे को बताया गया एक महत्वपूर्ण व्यक्ति के माध्यम से. पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली. पत्रकार परिषदेत खासदारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका. पक्ष सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या खासदारांचा गद्दार असा उल्लेख. खासदार काय आमदार काय येतात आणि जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही.
बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है. खासदारांनी ठाकरेंचा पक्ष सोडल्यास राडा होईल. महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. खासदार संजय राऊतांचा इशारा. हा नादानपणा यावेळी खपवून घेणार नसल्याचाही इशारा. काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. जो काय राडा व्हायचा आहे तो होईल. पावसानं दडी मारल्यानं कोकणात भातपीक धोक्यात. केलेली भात पेरणी टिकवण्यासाठी अनेक भागात पिकांवर पाण्याची फवारणी. रत्नागिरीतल्या गुहागरमधल्या चिखली येथील शेतकऱ्याकडून पाण्याचे ड्रम भरून शेतीला पाणी पुरवठा. धुळ्यात मान्सून लांबल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांच्या पावसाकडे नजरा. शिंदखेडा तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामं पूर्ण केली आहेत, तर काही शेतकऱ्यांकडून उपलब्ध पाण्याच्या आधारे कापूसाची लागवड. गोंदियातील लघु प्रकल्पात 13% तर मध्यम प्रकल्पात 20% जलसाठा शिल्लक. तलावांच्या जिल्ह्यातच पाण्याचा ठणठणाट. 4 धरणांपैकी काही धरणांचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर. पंढरपुरातील उजनी धरणानं गाठला तळ. उजनी धरणावरील शेतीचं पाणी उपसा तातडीनं बंद. नदीमधूनही केवळ 2 तास करता येणार पाणी उपसा. अहिल्यानगरमध्ये धरणातून अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी भरारी पथक स्थापन. भविष्यात पाणी टंचाई येऊ नये यासाठी उपाययोजना. इरिगेशन डिपार्टमेंट सोबत भरारी पथके तयार करून ज्या ज्या ठिकाणी इलिगल उपसा इरिगेशनसाठी चालू असेल किंवा ज्या ठिकाणी अशी प्रॉब्लेम असेल तर MSEB, इरिगेशन डिपार्टमेंट, पोलीस आणि रेव्हेन्यू सर्वांचे संयुक्त भरारी पथक तयार करून त्या ठिकाणी कारवाई करण्याची सूचना पण आपण सर्व संबंधित विभागांना यासाठी देण्यात आली आहे. पाऊस लांबल्यानं अहिल्यानगरच्या नगर तालुक्यातल्या अनेक भागात फळबागांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. पाणी विकत घेऊन बाग जगवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. घरातील कुटुंबातील लहान मुलांना जसं जपवतो तशा पद्धतीने आम्ही या फळबागा जगवलेल्या आहेत. आणि आज जर पावसाने यात ओढ दिली तर या जगवलेल्या फळबागा जगवणं मुश्किल आहे. ज्या पद्धतीने या फळबागा जगवल्यात तर पाऊस जर नाही आला, मान्सून जर लांबणीवर पडला तर या फळबागा जगवणं मुश्किल होईल. झालेला खर्च आमचा निघणं अवघड होईल. सांगलीच्या वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी मकोका. सांगलीतील वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न. सागर चौगुले आणि निकिता चौगुले या दाम्पत्यानं विषारी द्रव्याचं सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय, तर सागरचा हत्येशी संबंध नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. बीडच्या गेवराईमध्ये गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन. 2 तलाठी, 1 महसूल सेवक आणि एका पोलिसासह 19 जणांवर गुन्हे दाखल. गोदावरी नदीपात्रातून घरकुलाच्या नावाखाली 100 कोटींच्या वाळूचं उत्खनन झाल्याचा गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केला होता आरोप. बुलढाण्याच्या मलकापुरात 35,000 रुपयांच्या बदल्यात 3.5 लाख रुपयांच्या नकली नोटा देण्याचा आमिष. चिल्ड्रन बँकेच्या नोटा देऊन 35,000 उकळण्याचा डाव. पोलिसांनी कारवाई करत ईश्वर मेहेसरे आणि गौतम तायडेला केली अटक. भिवंडीच्या जानवळ येथे ठाणे गुन्हे शाखेची धडक कारवाई. बेकायदेशीर 306 जिलेटिन कांड्या, 110 डेटोनेटर जप्त. माजी महापौर विलास पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. वसईमध्ये पुरवठा विभागाची रेशन धान्याच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई. झेंडा बाजार परिसरातल्या एका रेशन दुकानातून धान्याची बेकायदेशीर विक्री. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या रेशन दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा. गहू तांदळामध्ये किडे असलेल्या धान्याचं वाटप, तर 50 किलोच्या धान्याच्या गोणीत 2 ते 3 किलो धान्य कमी भरत असल्याचे उघड. चौकशीची मागणी. या जो घोटाळा यामध्ये मला दिसून आलेला आहे, या घोटाळ्यात जे पुरवठा अधिकारी असतील, ज्यांना ठेका दिलेला असेल, असे जे या प्रकारामध्ये समाविष्ट लोक असतील यांच्यावरती तातडीनं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला केलेली आहे.